त्या वारंवार सांगायच्या की मी करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे आहे, मी करुणा धनंजय मुंडेंची जी आहे ती पहिली पत्नी आहे, असं त्या आवर्जून सांगायच्या. परंतु आज कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे आपण बघतोय की धनंजय मुंडेंचा पापाचा घडा जो आहे तो आता भरत आलेला आहे. करुणा शर्मा या अनेक नेत्यांकडे न्याय मागण्यासाठी धनंजय मुंडेंच्या विरोधात गेल्या, अनेक ठिकाणी अर्ज दिले, परंतु त्यांना कुणीच मदत केली नाही. शेवटी त्या न्यायालयाची लढाई लढल्या आणि गेल्या 3 वर्षापासून ही लढाई सुरू होती. आज न्यायालयाची लढाई जी आहे ती करुणा शर्मा यांनी जिंकलेली आहे. त्या वारंवार सांगायच्या की मी करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे आहे, मी करुणा धनंजय मुंडेंची जी आहे ती पहिली पत्नी आहे, असं त्या आवर्जून सांगायच्या. परंतु आज कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं, त्यांना पोटगी देण्याचेही आदेश दिलेले आणि धनंजय मुंडेंना जे आहे ते हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे आपण बघतोय की धनंजय मुंडेंचा पापाचा घडा जो आहे तो आता भरत आलेला आहे. ही पहिली अशी कोर्टाची ऑर्डर आहे जी सकारात्मक आहे, ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे दोषी ठरलेले आहेत. वाल्मिक कराड आणि ही जी टोळी आहे ही धनंजय मुंडेंच्या राजकीय आशीर्वादानं काम करत होती, जी आता सध्या जेलमध्ये आहे. त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले, परंतु धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी म्हणून कुठेही राजीनामा दिला नाही. परंतु मला आता मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात आता धनंजय मुंडेंना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडे तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, मग पत्नीची हिंसाचार करणारा पती जो तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे त्यांना तुम्ही मंत्रिपदी ठेवणार आहे का? त्यांचा तातडीनं तुम्ही राजीनामा घेणं गरजेचं आहे. आणि मी करुणा मुंडेंचं अभिनंदन करेन की त्यांनी ही लढाई न्यायालयामध्ये एकटीने लढली आणि त्या यशस्वी झाल्या. आणि यापुढे सुद्धा त्यांना जी काय, कारण याच्या आधी त्या आमच्याकडेही न्याय मागायला आलेल्या होत्या, आम्ही त्यांना जे काय आहे ते सहकार्य केलं होतं, परंतु न्यायालयीन लढाई मात्र त्यांना एकटीला लढायला लागली. आणि निश्चितच यापुढे सुद्धा त्यांची जी काही लढाई आहे त्याच्यामध्ये त्यांचा विजय होईल. परंतु आता सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं गरजेचं आहे.